मध्यरात्रीपासून स्नोफॉल खूप होतो इकडे. सकाळी उठल्यावरती असं काहीसं दृश्य होतं आज. वीरा पण आज सकाळीच उठली आहे आणि ती उठली की आई तिला बाहेर घेऊन येते खेळायला आणि आमचा असा खेळ चालू होतो. हा DJ टेबल ना तिचा एकदम फेवरेट टॉय आहे. त्या टेबल भोवती ना गोल गोल फिरत राहते. तिला खूप मजा येते त्यात. रोज वीरासाठी वेगळं काय बनवायचं ना हा एक प्रश्नच असतो. आज तिच्यासाठी हे बीटरूट आणि गाजर उकडलेत आणि ॲपल तर तिचं फेवरेट आहे. रोज तिला ते ॲपल हवंच असतं. त्यानंतर आमच्यासाठी आम्ही अंडी उकडलेली आणि आम्ही रोजच अंडी खातो कारण की ते फार थंडी आहे. जेव्हा पण मी किचनमध्ये काम करत असते ना मॅडम सारख्या माझ्याकडे अशा भरभर 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 पळत येतात. खूप भारी वाटतं तिला असं बघून. आणि दुसरी गोष्ट, जिथे जिथे कुकू आणि चिकू बसलेले असतील तिथे तिथे पण ती सारखी जाते, त्यांना झोपूच देत नाही. त्यानंतर तिला दिलेलं ते बीटरूट आणि गाजर तिने स्वतःच्या हाताने खाल्लं. आमच्यासाठी पण लंचला आज पनीर सॅलडच बनवलेलं होतं, म्हणजे एकदम क्लीन फूड बनवलं होतं आज. आईनेही वीराला भरवता जेवण करून घेतलं. त्यानंतर मी माझं ऑफिसचं काम करायला घेतलं आणि पिकूनेही एक झोप काढली आणि मग परत खेळायला लागली. खरं सांगायचं तर पिकू, ऑफिसचं काम, घरातली कामं या सगळ्यात दिवस कसा जातो समजतच नाही. ऑफिसचं काम झाल्यावरती कॉफी घेतली आणि मग खाली फिरायला आलो. लॉबीमध्ये ना वीराला खूप मजा येते कारण तिथे खूप छान छान असं डेकोरेशन केलेलं असतं. हे ख्रिसमस ट्री पाहून तर आम्ही फार खुश होतो. मलाही खूप आवडतं ते आणि वीराला तर राहवतच नाही, सारखी म्हणत असते की मला तिथे काढून घे. वीराना आता विदाऊट सपोर्ट पण उभी राहते, तर तिचे काही फोटोज आणि व्हिडिओ काढले. आजकाल ती एका जागेवर बिलकुल बसत नाही, चेअरवरही तिला उभंच राहायचं असतं. तिचं म्हणणं असतं की मला खाली सोडा आणि मी सगळीकडे पळते आता. आजीला तर फार थकवते ती. आणि कुकू चिकूची तर बिलकुल हायगई नसते. एक माणूस कंपल्सरी वीराच्या मागे लागतो आणि मग दुसऱ्याला किचनचं काम करावं लागतं. रात्रीच्या जेवणासाठी आईने मस्त मसुराची आमटी आणि भाकरी बनवली होती. ती एकदम पोटभर खाल्ली आज मी. आणि तुषारने माझ्यासाठी हे मॅजिक बुलेट गिफ्ट म्हणून आणलं. गिफ्ट म्हणून म्हणजे त्याला ते पार्टीमध्ये गिफ्ट मिळालं आणि तेच त्याने मला गिफ्ट दिलं कारण मला ते खूप दिवसांपासून पाहिजे होतं. मला सांगा, तुमच्यासोबत पण असंच होतं का? बाळाचे कितीही फोटो काढा कमीच वाटतात. वीराचे तर मी त्या ट्रीपाशी इतके सारे फोटो काढलेत आणि मी रोज गेले की रोज अजून फोटो काढत राहते आणि ते हे सारे खूप क्यूट फोटोज येतात. चला, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.